नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. नेहमी त्याच पद्धतीची खिचडी खाऊन कंटाळा येतो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली मोड आलेली मटकी टाकून केलेली खिचडी. तर ही खिचडी खूप छान लागते आणि पटकन तयार होते. तर फार वेळ न घालवता चला सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे. पावसाळा सुरू आहे आणि बऱ्याच वेळेला कडधान्यांना मोड येत नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं, कोमट पाणी करायचं, त्यामध्ये अशी मटकी टाकून द्यायची. त्याला 7 ते 8 तास छान पाण्यात राहू द्यायचं. त्याच्यानंतर पाणी काढून घ्यायचं, थोडं फॅनखाली ते पाणी सुकू द्यायचं आणि चाळणीमध्ये मटकी टाकून त्याला मोड आणण्यासाठी ठेवायचं. तर आता फोडणीची तयारी करून घेऊया. इथे मी तेल घेतलं, छान गरम झालं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिरं छान तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर हिंग टाकले आणि कढीपत्ता. हिंग नक्की टाका, कारण आपण मटकी टाकणार आहोत आणि मटकी थोडी उग्र असते किंवा पचायला जड असते, त्यामुळे हिंगाचा वापर नक्की करा. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान मऊ झाला की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, परतून घ्यायचं आहे पुन्हा. त्यानंतर इथे मी 2 हिरवी मिरची, आलं, लसूण याची पेस्ट तयार केली आहे, ती टाकून घ्यायची आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. छान याचा कच्चेपणा गेला की यामध्ये आपण टमॅटो ॲड करून घेणार आहोत. टमॅटोलाही छान परतून घ्यायचे, अगदी काही सेकंद परतायचं आहे. त्याच्यानंतर मोड आलेली मटकी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. मटकीला छान 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेला छान परतली की लवकर शिजते, त्यामुळे मटकी छान परतून झाली. आता मसाले टाकून घेऊया. सर्वात आधी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली, गरम मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे, त्याच्यानंतर धने जिरे पावडर घेतले. गरम मसाला आणि लाल मिर्च पावडर कमी टाकायची, कारण आपण हिरवी मिरचीची पेस्ट देखील यामध्ये टाकली आहे. छान मसाला सगळीकडे कोट झाल्यानंतर यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहोत. तांदूळ तुम्ही कुठलाही टाकू शकतात, बासमती वापरू शकतात. इथे मी कोलम राईस वापरलेला आहे. तुमच्या घरी जो असेल तो तुम्ही वापरू शकतात, तरी देखील याची चव खूप छान येते. छान मिक्स करून घ्यायचे. हा मसाला सगळीकडे कोट झाला पाहिजे. त्याच्यानंतर इथे गरम पाण्याचाच वापर करा. इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतला आहे, तर याच्यासाठी मी 6 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे. तांदूळ जर जुना असेल तर थोडी अर्धी वाटी पाणी जास्त वाढवलं तरी चालेल. तांदळाच्या दुप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. छान मिक्स झालं की यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी उकळ आल्यानंतर यामध्ये आता मी टाकून घेतले कोथिंबीर आणि पुन्हा एकत्र करून कुकरचं झाकण आहे आपण लावून घेणार आहोत आणि याला आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मीडियम ठेवायचा आहे गॅस आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये आपली खिचडी जी आहे ती रेडी होणार आहे. तर इथे 2 शिट्ट्या मी करून घेतल्या आहेत. कुकरची पूर्ण वाफ निघाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात किती मस्त छान आपली मटकी टाकून केलेली खिचडी रेडी आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशी ही साधी सिंपल पौष्टिक खिचडी मी इथे बनवलेली आहे. यामध्ये तुम्ही इतर कुठलेही स्प्राऊट तुम्ही टाकू शकतात, म्हणजे मोड आलेले मूग आहेत. टिफिनमध्ये जर मुलांना असं झटपट द्यायचं असेल तरी देखील हे चालेल. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. वरतून यावर तूप घाला, गरम गरम छान लागते. भेटूया अशाच एका नवीन खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.